पावसाळी अधिवेशनामध्ये 57,509 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या असून त्यात सर्वाधिक निधी नगरविकास विभागाला प्रस्तावित करण्यात आलेला आहे। नगरविकास विभागासाठी 15,465 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे। आणि आणखी नेमक्या कोणकोणत्या खात्यांना किती कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय आपण त्याचा आढावा घेऊया। नगरविकास विभागाला 15,000 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाला 9,000 कोटी, ग्रामविकास विभागाला 4,700 कोटी, सामाजिक न्याय विभागाला 3,700 कोटी रुपये, सहकार आणि पणन विभागाला 2,800 कोटी रुपये आणि महिला आणि बाल विकास विभागाला 2,600 कोटी रुपये, जलसंपदा विभागाला 2,600 कोटी रुपये, गृह विभागाला 1,400 कोटी रुपये, विधी आणि न्याय विभागाला 1,300 कोटी रुपये, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला 1,300 कोटी रुपये, वैद्यकीय शिक्षण विभागाला 1,100 कोटी रुपये, तर शालेय शिक्षण विभागाला 480 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाला 307 कोटी रुपये, अल्पसंख्याक विभागाला 246 कोटी रुपये, पर्यावरण विभागाला 238 कोटी रुपये, कृषी विभागाला 229 कोटी रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।